हेलो बच्चों, सभी को नमस्ते। आज मैं लेकर आई हूँ आपके सामने 7वीं कक्षा के 4वां पाठ मैं भी नामक कमाता। इससे पहले एक तीसरा एक पाठ है, वह सुनो मेरी कहानी, वह निकाल दिया गया है। उसके बदले में हम क्या करना है, आप लोग क्या करना है, 3 मार्क का एक जीवन परिचय आप क्या करना है, पढ़ लेना है। मैं यहाँ पर आज आप आने के बाद मैं क्या करूँगी, आपके साथ डिस्कस करूँगी। यहाँ पर मैं भी नाम कमाता, यह कमाता इसका नाम का मतलब क्या है, मैं भी नाम यहाँ पर मेरा नाम रोशन हो। इससे पहले हम एक सुविचार के साथ यह पद्य स्टार्ट करेंगे। लहू देकर तिरंगे की बुलंदी को संवारा है, फरिश्ते तुम वतन के हो तो तुम्हें एक सजदा हमारा है। लहू देकर तिरंगे की यहाँ पर क्या है, बुलंद को संवारा, हमारा एक खून को देकर हमारे तिरंगा ध्वज को क्या करना है, संवारना है, सजाना है। हाँ, ये फरिश्ते तुम वतन के हो। हाँ, फरिश्ते एक सैनिक हो, देश के कई एक देशवासी हो, यह क्या है, फरिश्ते को मतलब है यहाँ पर इंसान। तुम इंसान वतन के हो, हमारे देश के हो, तो तुम्हें सैनिकों को हम क्या कहते हैं, यहाँ पर तुम्हें हमारा एक सजदा है। ऐसे यहाँ पर सुविचार बोलते प्रारंभ करेंगे, मैं भी नाम कमाता। उससे पहले हम क्या करेंगे, यह पद को लिखा हुआ कवि का एक परिचय हम देखेंगे। डॉक्टर दिव्य रमेश यह पद को यहाँ पर लिखा हुआ है। तो इन्होंने क्या है, यहाँ पर एक बाल साहित्यकार, प्रसिद्ध एक बाल साहित्यकार है। यह क्या है, यहाँ पर बाल्य एक गीत है, बाल्य एक पद्य है। इन्होंने हिंदी के प्रसिद्ध कवि तथा बाल साहित्यकार है। इनका एक जन्म कब हुआ, यहाँ पर 28 अगस्त 1946 को हुआ और इनका जन्मस्थल क्या है, दिल्ली के किराड़ी गांव में होता है। और इनके अनेक रचनाएं क्या है, यहाँ पर जम्मू पर आया है, खुली आंखों में आकाश, रास्ते के बीच आदि, ये सभी और बहुत सारी यहाँ पर क्या है, इनकी कविताएं रचना है। यहाँ पर क्या है, थोड़ा सा मैं आपके सामने लाई हूँ। तो यहाँ इनके प्रसिद्ध रचना खंड खंड अग्नि है। प्रसिद्ध रचना क्या है, यहाँ पर खंड खंड अग्नि है। प्रस्तुत कविता इनकी 101 बाल कविताएं संग्रह से ली गई। 101 बाल कविताएं संग्रह से लिया गया है। कौन सा कविता, मैं भी नाम कमाता। यह कविता क्या है, यहाँ पर 101 बाल कविताएं के एक संग्रह में से यहाँ पर लिया गया है। ನೋಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನಪ್ಪಾ, 7ನೇ ತರಗತಿಯ ಒಂದು ಪದ್ಯ ಪಾಠ ಅಥವಾ ಪಾಠ 4 मैं भी नाम कमाता ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ। ಆ ಒಂದು ಪದ್ಯ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪದ್ಯ ಏನಂದ್ರೆ ಬಾಲಗೀತೆ, ಏನ್ರಿ ಇದು ಬಾಲಗೀತೆ। ಈ ಒಂದು ಪದ್ಯದಿಂದ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಬೇಕಾದಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕಲಿಯಬೇಕಾದಂತ ಒಂದು ವಿಷಯ ಇದ್ರೊಳಗದ। ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಬರೆದಂತಹ ಕವಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪರಿಚಯವನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ। ಈಗ ಈ ಪಾಠದ ಹೆಸರು ಏನಪ್ಪಾ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲ, ನಾನು ಬರೆದಿದ್ದೆ ಡಾಕ್ಟರ್ ದಿವ್ಯ ರಮೇಶ್ ಅಂತ। ಇವರ ಒಂದು ಜನ್ಮ ಯಾವಾಗ ಅಂದ್ರೆ ಆಗಸ್ಟ್ 28, 1946 ಇಲ್ಲೇ ಆಯಿತು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವರ ದಸ್ತ ಜನನ ಏನಪ್ಪ, ದಿಲ್ಲಿಯ ಒಂದು ಕಿರಾಡಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ। ಆಮೇಲೆ ಇವರ ರಚನೆಗಳು ಏನಪ್ಪ, जो घर आया है, खुली आंखों में आकाश और रास्ते के बीच, ಇವೆಲ್ಲ ಅನೇಕಾನೇಕ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅವರು ರಚನೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ। ಇವರ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ಒಂದು ರಚನೆಯ ಹೆಸರು ಏನ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಖಂಡ ಖಂಡ ಅಗ್ನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು। ಆಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಕವಿತೆ ಎದರಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗೈತಿ ಅಂದ್ರೆ 101 ಬಾಲ್ಯ ಗೀತೆಗಳ ಸಂಗ್ರಹದಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕವಿತೆನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗೈತಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ತಿಳಿಯಾಗತ್ರಿ ನೋಡಿ। ಈಗ ಈ ಒಂದು ಪದ್ಯ ನಮಗೆ ನಿಮಗೆ ಕೇಳಲಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ನೋಡಿದಾಗ ಏನು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಇದರ ಉದ್ದೇಶ ಏನು, इसका एक उद्देश्य क्या है। यहाँ पर फौज में भर्ती होकर देश की सेवा करने तथा राष्ट्रपति से पुरस्कार पाने के बच्चों के सपनों पर कवि ने शब्द रूप दिया है। यह कविता सचमुच बच्चों के लिए प्रेरणा
प्रेरणादायक है। इस एक पद्य का एक उद्देश्य क्या है यहाँ पर? फौज में भर्ती होना, फौज में भर्ती होना। फौज का मतलब क्या है यहाँ पर? मिलिट्री में, मिलिट्री में भर्ती होना। और क्या है यहाँ पर? देश की सेवा करना। क्या है? देश की सेवा करना और राष्ट्रपति से पुरस्कार लेना, राष्ट्रपति से पुरस्कार लेना। ये बच्चों का एक सपनों को कवि ने क्या किया है? उनके शब्द के रूप में किया है, उनके एक शब्द के एक रूप में यहाँ पर प्रस्तुत किया है। इसीलिए यह बहुत ही सचमुच क्या है यहाँ पर? बच्चों के लिए बहुत ही एक उत्साह, प्रेरणादायक, उत्सुकता का एक क्या है यहाँ पर? यह पद्य है। लेकिन है ना बच्चों, देखो अभी देश की रक्षा कौन करता है? कौन करते हैं देश की रक्षा? हमारे सैनिक करते हैं। प्रत्येक सभी कुछ देशों के देशवासियों को रक्षा करते हैं तो सैनिक लोग को हमारा एक सैल्यूट हम देना है, ठीक है। ऐसे ही इसीलिए यहाँ पर एक छोटा सा नन्हा सा बालक, छोटा सा बच्चा, छोटा सा बालक यहाँ पर क्या कर रहा है? एक फौज में भर्ती होना चाहता है और राष्ट्रपति से क्या करना चाहता है? पुरस्कार लेना चाहता है। हम भी हमारे देश के प्रति क्या करना है? बहुत ही देशभक्ति, यहाँ पर बहुत देश के प्रति बहुत ही देश की सेवा करने में क्या करना है? यहाँ पर हम आगे बढ़ना है। क्या करना है? आगे बढ़ना है। देश के प्रति हमारा एक प्रेम जगना है, सचेत होना है, हमारे एक देश को रक्षा करने के लिए आगे बढ़ना है। यह क्या है यहाँ पर? इस एक पद का एक उद्देश्य। ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಈ ಒಂದು ಪಾಠ, ಈ ಒಂದು ಪದ್ಯ ನಿಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದಾಗ, ಇಲ್ಲಿ ಫೌಜ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಿಲಿಟರಿ, ಆರ್ಮಿ ಒಳಗೆ ಭರ್ತಿ ಆಗುವುದು, ಆರ್ಮಿ ಒಳಗೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುವುದು ಅಥವಾ ಭರ್ತಿ ಆಗುವುದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಭರ್ತಿಯಾಗಿ ದೇಶದ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಮಾಡಿ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರ ಒಂದು ವತಿಯಿಂದ, ಏನಪ್ಪಾ ಒಂದು ಬಹುಮಾನವನ್ನ, ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕನ ಒಂದು ಆಸೆ. ಈ ಆಸೆಯನ್ನ ಹೇಗೆ ಒಂದು ವಿವರಣೆ ಮಾಡ್ಯಾರ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ, ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಬಗ್ಗೆ, ಭಕ್ತಿ ಏನಪ್ಪಾ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ನಾವು ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇಶದ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಪುಸ್ತಕ, ಕುತೂಹಲ, ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ಪ್ರೇರಣೆ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗ್ತದ್ರಿ. ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕದ ತಿಳಿಯಾಕದ? ಓಕೆ, ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. ನೋಡ್ರಿ, ಏನ್ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗ ಏನನ್ನ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತದ. क्या एक विचार करता है बच्चा? उस बच्चे के मन में क्या क्या एक विचार आते हैं, क्या क्या एक भावनाएं आती हैं, हम यहाँ पर देखेंगे। यहाँ पर उस बच्चे के एक मन में क्या आता है? हम भी उसके जैसे देश सेवा के लिए क्या करना है? आगे बढ़ना है, ठीक है ना। देखो यहाँ पर रोज रोज सीमा की खबरें सुन मन नन्हा मेरा मुस कर रह जाता। सॉरी, अभी इससे पहले हम क्या करेंगे? थोड़ा सा शब्दार्थ की ओर चले जाएंगे। यहाँ पर शब्दार्थ क्या है? आप टेक्स्ट बुक निकाल के रख लो, ठीक है ना। शब्दार्थ क्या है यहाँ पर? रोज का मतलब क्या है यहाँ पर? प्रतिदिन। रोज का मतलब क्या है यहाँ पर? प्रतिदिन यानी हर दिन, प्रतिदिನ ಏನ್ರಿ? ರೋಜ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಇಂಗ್ಲಿಷ್ ಒಳಗೆ ರೋಜ್ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ? ಇಲ್ಲಿ ಗುಲಾಬಿ ಹೂ, ಹೌದಾ? ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ರೋಜ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ, ಒಂದು ಪ್ರತಿ ದಿವಸ, ಪ್ರತಿದಿನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. नामकमान आने का मतलब क्या है? प्रसिद्ध होना। नामकमान ಅಂದ್ರೆ ಏನು? ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗು. ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕರುಗಳ ಒಂದು ಹೆಸರುಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. ಗಾಂಧೀಜಿ ಬತ್ತು, ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಬತ್ತು, ಲಾಲಾ ರಾಜಪತ್ ರಾಯ, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ, ಝಾನ್ಸಿಬಾಯಿ, ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ, ಅನೇಕ, ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು, ದಯಾನಂದ ಸರಸ್ವತಿಯವರು, ದಯಾನಂದ ಸಹಾನಿ, ಇವೆಲ್ಲರೂ ಅನೇಕ ಒಂದು ಕವಿಗಳಾಗ್ಲಿ, ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕರುಗಳಾಗ್ಲಿ, ಧಾರ್ಮಿಕ ಸುಧಾರಣೆಯಲ್ಲಿ
ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿದಂತ ಒಂದು ಹೆಸರುಗಳು ಏನಪ್ಪ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗ್ಯಾವ್ರಿ. ತಿಳಿಯಾಕತ್ರಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗ್ಯಾವ. ಯಾಕೆ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗ್ಯಾವ? ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನಪ್ಪ ದೇಶ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಬಲಿದಾನ ಮಾಡ್ಯಾರ. ಜೀವನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ಯಾರ, ಜೀವನವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ಯಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅವರ ಒಂದು ಹೆಸರು ಏನಪ್ಪ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿದೆ. ತಿಳಿಯಾಕತ್ರಿ ನಾ ಹೇಳಾಕತ್ತಿದ್ದೆ. इसीलिए नाम कमाना, एक छोटा बच्चा क्या करता है अपना भी नाम, ऐसे गांधी जी जैसे, स्वामी विवेकानंद जैसे, दयानंद साहनी जैसे अनेक एक राष्ट्रनायक लोगों के एक नाम कैसे प्रसिद्ध हैं, रोशन हैं, ऐसे ही मैं भी नाम कमाना चाहता हूँ. ऐसे यहाँ पर मन में उसका क्या इच्छा प्रकट हो रही है. इसीलिए प्रसिद्ध होना, नाम कमाना का मतलब क्या है यहाँ पर प्रसिद्ध होना. नाम कमाना ಅಂದ್ರೆ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗುವುದು, ನಮ್ಮ ಹೆಸರು ಏನಪ್ಪ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು, ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಆಗುವುದು ಅಂತ ಹೇಳೋದು. सीमा का मतलब है यहाँ पर सरहद. सीमा का मतलब है सरहद. सरहद ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ತುತ್ತತುದಿ, ದೇಶದ ಒಂದು ಸೀಮಾ, ಒಂದು ತುತ್ತತುದಿ ಏನಪ್ಪ ಕೊನೆಯ ಹಂತ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಅದು ಏನಪ್ಪ ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ सरहद. ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ. ಹೌದಾ? ಈ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಇದು ಸೀಮಾ. ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇರಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾರ ಒಂದು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಂತುಕೊಂಡಿರ್ತದೆ. ಹೌದಾ? ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಾಗ್ತದೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದೊಳಗೆ ಏನೆಲ್ಲ ನಡೀತಾವ ಅನ್ನುವಂಥವು ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಿರ್ತೀವಿ. ಹೌದಾ? ಅಲ್ಲೇ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಈ ಚೀನಾದ ಗಡಿ ಆಗಲಿ, ಚೀನಾ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ದಾಗಲಿ ಅನ್ನೋದು ನಾವು ಏನಪ್ಪ ಈ ರೀಸೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಇಂದ, ಚೀನಾ ದೇಶದಿಂದ ಬಂದಂತ ಒಂದು ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಇಂದ ನಾವು ಎಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಒದ್ದಾಡಿದೀವಿ. ಹೌದಾ? ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಘಟನೆ ನಡೀತೈತಿ. ಯಾವುದು ಘಟನೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು 16 ಜೂನ್ 16 2017ರಿಂದ 28 ಆಗಸ್ಟ್ 2017 ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಡೋಕ್ಲಾಮ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಏನಪ್ಪ ವಿವಾದ ನಡೆದಿರ್ತದ. ಡೋಕ್ಲಾಮ್ ಅಂತ ಒಂದು ವಿವಾದ ನಡೆದಿರ್ತದ. ಆ ವಿವಾದದೊಳಗೆ ಅನೇಕ ಒಂದು ಸೈನಿಕರು ಏನಾಗ್ತಾರಪ್ಪ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗವನ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರ. ಆ ಒಂದು ವಿವಾದ ಇನ್ನೂ ತನ ಹಾಗೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತದ. ಹೌದಾ? ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭಾರತಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಏನಾಗ್ಲಿಕ್ಕದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಧಮಿಕಿಯನ್ನ ಕೊಡಾಕ್ತಾರ, ಒಂದು ಹೆದರಿಕೆ ಕೊಡಾಕ್ತಾರ. ಆ ಡೋಕ್ಲಾಮ್ ಚೀನಿ, ಭಾರತ ಮತ್ತು ಭೂತಾನ್ ಈ ಮೂರು ಒಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಇರುವಂತ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಸೀಮಾ ರೇಖೆಗಳು, ಸೀಮಾ ಒಂದು ರೋಡ್ ಬರ್ತದೆ ಇಲ್ಲಿ. ಸೀಮಾ ಒಂದು ರೋಡ್ ಬರ್ತದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ನಮ್ದು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಏನಪ್ಪ ವಾದ ವಿವಾದಗಳು ಇಲ್ಲಿ ನಡೀಲಿಕ್ಕತ್ತಾವ. ಹೌದಾ? ಇಂಥ ಒಂದು ಅನೇಕ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ದೇಶದ ಒಂದು ಶತ್ರುಗಳ ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸುದ್ದಿಯನ್ನ ಕೇಳಿ, ಇಂಥ ಒಂದು ಸುದ್ದಿಗಳನ್ನ ಕೇಳಿ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಆಗ್ತದ ಅನ್ನುವುದು ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡೋಣ್ರಿ. ಹೌದಾ? ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಏನ್ ಶಬ್ದ ಬಂದಿದ್ದು ಝಟ್ಪಟ್ ಅಂದ್ರೆ ತುರಂತ್. ಝಟ್ಪಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ತುರಂತ್ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಜಲ್ದಿ. झटपट ಅಂದ್ರೆ ಜಲ್ದಿ. ಭರ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಪ್ರವೇಶ ಪಾನ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರವೇಶಗೊಳ್ಳು, ಒಂದು ಭರ್ತಿಯಾಗು. ಈಗ ನಾವು ಒಂದು ಶಾಲೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಶಾಲೆಗೆ ನಾವು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರ, ಒಂದು ಶಾಲೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಶಾಲೆಗೆ, ಬೇರೆ ಶಾಲೆ ನಾವು ಹಚ್ಚಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಕೂರಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರವೇಶ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡೋದಾಗತ್ತೆ. ಅಡ್ಮಿಷನ್ ಅಂದ್ರೆ ಭರ್ತಿ ಆಗೋದು, ಅಂದ್ರೆ ಪ್ರವೇಶ ಆಗೋದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಖಬರ್ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ. ಖಬರ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಸಮಾಚಾರ, ಸುದ್ದಿ, ಸಮಾಚಾರ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕರಿತೀವಿ. नेक्स्ट नन्हा का मतलब है यहाँ पर छोटा. नन्हा का मतलब क्या है? छोटा. नन्हा ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕ ಅನ್ನೋದು. मुस्कुर रह जाना. मुस्कुर रह जाना यानी मन महसूस कर रह जाना अथवा दुखी होना. दिल क्या होता है? मन बहुत ही दुख होता है, दुखीदा है, पीड़ा होती है, मन को बहुत ही पीड़ा होती है. इसके लिए मन महसूस कर रह जाना, इसका मतलब है यहाँ पर दुखी ಆಗು, ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಹಳ ನೋವಾಗು, ವ್ಯಥೆ ಆಗು, ಪೀಡಾ ಆಗು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಬರ್ತದೆ. ತಿಳಿಯಾಗ್ತದ್ರಿ? ನೋಡ್ರಿ, ಇದು ತಿಳಿತಂದ್ರೆ ಏನ್ರ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೀವು ಏನ್ರ ಕೇಳ್ರಿ. ಆಯ್ತಾ? ಇನ್ನು ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಪದ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ. ಪದ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ್ರಿ. ನೋಡ್ರಿ, ನಾನು
मुस मुस कर रह जाता। यहाँ पर सीमा की खबरें, खबरें क्या है यहाँ पर? खबरें मतलब है यहाँ पर समाचार, शुद्ध समाचार। क्या है यहाँ पर? खबरें का मतलब है शुद्ध समाचार। यहाँ पर एक वचन में खबर, एक वचन क्या होता है यहाँ पर? खबर होता है। और बहुवचन में खबरें, बहुवचन में खबरें। समझ में आ रहा है? यहाँ एक वचन है और यहाँ क्या है? बहुवचन है। ठीक है, एक वचन और बहुवचन। खबर एक वचन होता है और खबरें बहुवचन होता है। यहाँ पर छोटा बालक, एक छोटा बालक का सरहद की सीमा की खबरें, यहाँ पर क्या हो रहा है, बॉर्डर पे क्या हो रहा है। देखो देश के एक बॉर्डर पे क्या क्या हो रहा है हम सभी को पता चलता है। अभी सभी के पास क्या है? टीवी है और समाचार पत्र आता पढ़ते हैं, समाचार पत्र पढ़ते हैं हम। सब कुछ यहाँ पर मोबाइल है, सब कुछ यहाँ पर ये सीमा की खबरें सुनने में कोई भी दिक्कत नहीं है। अभी आजकल के जमाने में कोई भी दिक्कत, कोई भी समस्या नहीं होती। तब पहले के जमाने में क्या होता था? क्या है? समाचार पत्र रहता था, रेडियो रहता था। अभी तो घर घर पे क्या है? टीवी है, मोबाइल है, समाचार पत्र आता है, सब कुछ यहाँ पर बहुत सारे यहाँ पर क्या है? यहाँ पर एक सुविधा यहाँ पर है हम सबको। हम सब सभी क्या करते हैं? हमारे सरहद की सीमा की खबरें हम सुनते रहते हैं, पढ़ते रहते हैं। मन को बहुत ही दुख होता है। ये वहां पर इतने सैनिक मर गए, यहाँ पर क्या हो गया? बॉम्ब ब्लास्ट हो गया। युद्ध पे युद्ध चल रहा है, कारगिल युद्ध भी बोलते हैं, कारगिल युद्ध भी होते हैं। सब कुछ बहुत ही यहाँ पर एक सरहद में रहने वाले सैनिकों का एक जान बहुत ही संकट में रहता है, बहुत ही संकट में रहता है। इन सभी संकटों का एक समाचार को, खबर को एक छोटा बालक सुनता है। सुन सुनकर मन नन्हा मेरा, मन नन्हा मेरा, इसका मतलब क्या है? छोटा सा मन। मैं छोटा हूँ, छोटा सा मन क्या है? बहुत ही पीड़ा होती है इन सबको सुनकर, इन सब समाचारों को सुनकर, खबर को सुनकर। यहाँ पर भारतवासी इतने युद्ध में चले गए थे, इतने क्या हो गए? घायल हो गए, इतने लोग मर गए, इतने लोग अमर हो गए। ऐसे सब कुछ क्या है यहाँ पर? एक खबर को सुनकर एक छोटा सा मन क्या है? बहुत ही छोटा सा मन को बहुत ही दुख हो रहा है, बहुत ही पीड़ा हो रही है। ऐसे यहाँ पर पीड़ा होता है। यहाँ पर ये पहले पंक्ति में समझाया गया है। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದೊಳಗ ಡಾಕ್ಟರ್ ರಮೇಶ್ ಅವರು, ವಿವೇಕ್ ರಮೇಶ್ ಅವರು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕನ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ನಡೀತದ, ಏನೆಲ್ಲ ಒಂದು ಏನಾದ್ರು ವಿಚಾರಗಳು ಬರ್ತಾವ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನ, ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಅರ್ಥವನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಏನಂದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ, ರೋಜ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಪ್ರತಿದಿನ ಎಂಬ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಎಂಬ ದಿವಸ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸೀಮೆ, ಒಂದು ಸೀಮೆ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶದ ಒಂದು ಗಡಿಪಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಆ ಗಡಿಪಾರದ ಒಂದು ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಏನಪ್ಪಲ್ಲ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕನ ಚಿಕ್ಕ ಮನಸ್ಸು ಏನಪ್ಪಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಹಳ ನೋವಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿರ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ರೀ? ಈ ಒಂದು ರೋज सीमा की खबरें सुनकर मन नन्हा मेरा मुस मुस कर रह जाता। सुन के बीच में यहाँ पर छोटा सा एक क्या है? एक लाइन है, इसको हम क्या कहते हैं? एक योजक चिन्ह बोलते हैं। इसको क्या बोलते हैं? योजक चिन्ह बोलते हैं इसको। ठीक है, एक माता पिता, भाई बहन, ये सभी इसके बीच में आने वाला एक चिन्ह को हम क्या कहते हैं? योजक चिन्ह बोलते हैं। समझ में आ रहा है? अभी देखो नेक्स्ट क्या है? अगर ना होता छोटा बच्चा तो लेकर बंदूक हाथ में मैं भी नाम कमाता। ये छोटा बच्चा क्या कर रहा है? क्या विचार कर रहा है? क्या एक भावना उठ रही है उसके मन में क्या भावना? और मैं छोटा बच्चा नहीं
में क्या करता, प्रसिद्ध होता। ऐसे यहाँ पर बोलने की कोशिश कर रहा है। अभी हाँ वही मैं छोटा बच्चा हूँ, अभी छोटा बच्चा नहीं होता तो मैं भी क्या करता, सैनिक एक मिलिट्री में, आर्मी में क्या करता, मैं एक सैनिक में भर्ती होकर मैं भी देश की सेवा करता। मैं भी देश की हाथ में बंदूक लेकर क्या करता, मैं भी देश की सेवा कर मैं भी नाम कमाता, मैं भी मेरा भी नाम क्या हो जाता है, यहाँ पर प्रसिद्ध होता। ऐसे यहाँ पर बोलने की कोशिश कर रहा है। चिಕ್ಕ ಹುಡುಗ ಏನ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕ ಏನ್ ಹೇಳ್ತದ, ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಎಂತೆಂತ ಒಂದು ಭಾವನೆಗಳು ಹುಟ್ಟಿರ್ತವ ನೋಡಿ. ನಾನು ಚಿಕ್ಕವನು ಚಿಕ್ಕವನಾಗಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ನಾ ಈಗ ಚಿಕ್ಕವನಾಗಿನಿ, ಆದ್ರೆ ನಾವು ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕ ಆಗಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ನಾನು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಬಂದೂಕು ತಗೊಂಡು, ಪಿಸ್ತೂಲ್ ತಗೊಂಡು, ಗನ್ನನ್ನು ತಗೊಂಡು ನಾನು ದೇಶದ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ದೇಶದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನನ್ನ ಹೆಸರು ಕೂಡ ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಆಗ್ತಿತ್ತು, ನನ್ನ ಹೆಸರು ಅಮರ ಆಗ್ತಿತ್ತು, ನನ್ನ ಹೆಸರು ಎಲ್ಲಾರು ನೆನೆಸುವಂತ ಆಗ್ತಿತ್ತು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಆ ಚಿಕ್ಕ ಮಗು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕಂದ್ರಿ. ನಾನೇಪ ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕ ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ನಾ ಚಿಕ್ಕ ಮಾಡಿದ್ರಿ ಈಗ, ಆದ್ರೆ ನಾ ದೊಡ್ಡವನಿದ್ದಂದ್ರ ಒಂದು ವೇಳೆ ಅಗರ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಈಗ ಚಿಕ್ಕ ಆಗಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ದೊಡ್ಡವನೇ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ನಾನು ಸೈನಿಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಆರ್ಮಿ ಒಳಗ ಮಿಲಿಟರಿ ಒಳಗ ನಾನು ಭರ್ತಿಯಾಗಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಂದೂಕು ನಾನು ಹೋರಾಡ್ತಿದ್ದೆ, ಒಂದು ದೇಶದ ಸೇವೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಹೌದಾ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನ್ಪಣ ಒಂದು ದೇಶದ ಸೇವೆ ಮಾಡಿ ನನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಪ್ರಸಿದ್ಧಿಗೊಳಿಸಿದ್ದೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತಂದ್ರಿ. आज तक यहाँ तक क्या है हो गए, ये 2 पंक्तियां हो गए इतना आज बस यह क्लास। फिर नेक्स्ट क्लास में मैं इस बाकी बच्चों को ये 2 पंक्तियों को समझाऊंगी। क्या है, आप ये सभी कुछ शब्दार्थ लेके पढ़ते सभी कुछ क्या करो, आप पढ़ के लिखो, लिस्ट करो, लिखो यहाँ पर। और क्या है, ये दोनों पंक्ति को क्या पढ़ो और अर्थ को समझने की कोशिश करो, गद्य रूप में लिखने की कोशिश करो। समझ में आ रहा है? तो अभी तक देखे हुए आप सभी लोगों को धन्यवाद। शब्द